रायगड हॉस्पिटल येथे रुग्णावर मोठी शस्त्रक्रिया. कर्जत तालुक्यातील रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे न्यूरोसर्जरी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून रुग्ण आपल्या अवघड शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी रायगड हॉस्पिटल येथे येत आहेत. 3 जून रोजी हरिभाऊ नवले वय वर्ष 40 या तरुणावर न्यूरोसर्जरी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. रायगड हॉस्पिटलमध्ये अनेक शस्त्रक्रिया नामांकित डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असतात. मी हेमंत लक्ष्मण नवले, पेशंट हरिभाऊ लक्ष्मण नवले यांचा छोटा भाऊ. माझा मोठा भाऊ 2 दिवसापूर्वी म्हणजे कालला पडला बाथरूममध्ये, तर त्याच्या डोक्याला मार लागला. तर मार लागल्यामुळं जास्ती त्याच्या डोक्यामध्ये असं रक्तस्राव झाला अंतर्गत. त्याच्यामुळे गाठ झाल्यामुळे त्याला कडावमधून पुढे शिफ्ट केलं कर्जतमधनं पण पुढे शिफ्ट करायला सांगितलं. तर अत्यंत बिकट अवस्था होती. तर त्याच्यामुळे आम्ही रायगड हॉस्पिटलला आणलेलं आहे. तिथे चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन पहिले केलं आणि उपचार वगैरे चांगल्या प्रकारे करण्यात येईल असं पण सांगितलं. तर आम्ही म्हटलं कुठल्या परिस्थितीत काही झालं तरी आम्ही त्यांना ठेवू, आणि चांगलं मार्गदर्शन केल्यामुळे आम्हाला खात्री पटली आणि चांगले सहकार्य केलं. आणि रात्री ऑपरेशन करण्यात आलं 8:45च्या दरम्यान. तर 3 तासाचा कालावधी गेला आणि चांगल्या प्रकारे ऑपरेशन झालं. आम्हाला सहकार्य पण केलं, आम्हाला धीर दिला त्यांनी. तर काही टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित काळजी घेऊ. आता पण चांगली ट्रीटमेंट दिली. पेशंटची पण तब्येत आता चांगली आहे आणि आता थोडं आमचं बोलणं पण झालं भावाशी. तर सुखरूप येतो आणि डॉक्टरने आतापर्यंत आम्हाला चांगलं सहकार्य केलं. इथल्या स्टाफने पण आम्हाला चांगलं सहकार्य केलं. कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्यांनी दुखावलं नाही किंवा काही, म्हणजे आमचे नातेवाईक वगैरे एवढं इमर्जन्सी पेशंट असून सुद्धा आम्हाला इथं सहकार्य केलं आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे वरचढ आवाज किंवा काही नाही, चांगलं सहकार्य केलं. त्याबद्दल आम्ही डॉक्टरांचं आणि इथल्या स्टाफचे धन्यवाद. मी डॉक्टर दिलराज कडलस, मी न्यूरोसर्जन, डीएमए न्यूरोसर्जन आहे. डॉक्टर राजेंद्र शितोळे सर आहेत, हे रेडिओलॉजिस्ट आहेत. हे गृहस्थ नवले आहेत, नवले हरिभाऊ आहेत, 40 वर्षाचे आहेत, गृहस्थ आहेत. ते काल बाथरूम मध्ये ते पडल्याने त्यांच्या मेंदूला खूप इजा झाली व खूप मोठे रक्ताचे गाठ झाले होते. मग त्यांना आम्ही तातडीनंतर एकदम अत्यंत सिरियस कंडिशन मध्ये आले होते. त्यांना आपण व्हेंटिलेटरवरती टाकलं होतं आणि मग इमिडिएटली आम्ही तयारी करून त्यांचं काल ऑपरेशन केलेलं आहे. हे बघा, इकडचे पूर्ण मेंदू कवटे आम्ही इथून काढलेले आहे. काढून पूर्ण एकदा क्रिकेट बॉल साईजचा रक्ताचा गोळा आम्ही इथून काढलेला आहे. आता पेशंट एकदम शुद्धीवर आहे. तुम्ही जरा बोला यांच्याशी. अरे भाऊ, कसा आहेस तू? बरा आहेस ना? नवी उद्या काढून टाकणार. हा, मला इतकं सांगायचं आहे की आपल्या रायगड हॉस्पिटलमध्ये ही सगळी आपल्या न्यूरोसर्जरी सुविधा उपलब्ध झालेल्या आहे. तर आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि खास करून व्हेकल ऍक्सिडेंट, मोटर ऍक्सिडेंट, घसरून पडणे, ह्या सगळ्या गोष्टी होतात. ब्रेन अँड स्पाइनची इंजुरीज होतात. तर आपल्या हॉस्पिटलला आपण सज्ज आहोत. काय असेल तर लोकांना अवेअरनेस करून द्या की आपण इथं ट्रीटमेंट करू शकतो. मी मंगळवार आणि शुक्रवारी दुपारी 12 ते 1च्या दरम्यान मी इथं उपलब्ध असतो. हाँ, सबसे पहले आप सबको नमस्ते। आप सब जानते हो मैं कर्नल कुशाग्र हूँ, रायगढ़ हॉस्पिटल रिसर्च सेंटर का सीईओ हूँ। अभी 6 महीने पहले ही मैंने यहाँ का कार्यभार संभाला है। अगर आपको पता चला होगा कि हमने एक एक करके नए नए मुकाम हासिल करने शुरू कर दिए हैं। सबसे पहले हमने कार्डियोलॉजी विभाग शुरू किया। आज के दिन पे अगर स्टेंट लगना हो, आज के दिन पे दिल के विकार रोग कोई भी हो, आप हमारे पास आ सकते हो। उसके बाद हमने यूरिनरी प्रॉब्लम्स के लिए यहाँ पे सर्जरी शुरू कर दी। किसी को स्टोन हो, किसी को मूत्राशय के मार्ग में कोई प्रॉब्लम हो, किसी का मूत्राशय जो है वो कहीं और जगह से खुल रहा हो, तो वो सारी सर्जरीज हम यहाँ पे कर सकते हैं। हम हर हफ्ते कम से कम 5 से 6 मूत्राशय की सर्जरी करना शुरू कर दिया है। उसके बाद मैंने आपको बताया था कि हमने बर्न्स वार्ड यहाँ पे शुरू किया। हम बर्न्स के केसेस लेते हैं। अगर कोई 60% से ज्यादा बर्न्स है, यहाँ पे या तो आपको उल्लासनगर जाना पड़ता है या तो पनवेल जाना पड़ता है। आप यहाँ पे आ जाते हो, यहाँ पे सुविधा हो जाती है। उसके बाद कल रात को हमने एक बहुत ही बड़ी घटना को अंजाम दिया है। कर्जत तालुका के अंदर पहली बार एक न्यूरो सर्जरी का ऑपरेशन हमने यहाँ पे पार किया है। सर ने आपको जैसे बताया, एक क्रिकेट बॉल की साइज का खून एक 40 साल के इंसान के दिमाग के अंदर है। 40 साल उम्र वो उम्र होती है कि जब उसको उसके ऊपर सारी जिम्मेदारी आ रखी होती है।
अभी बच्चों की पढ़ाई की जिम्मेदारी है, शादी की जिम्मेदारी है। अभी तो उसके उसके पूरे शरीर में कम से कम 20 से 30 साल का जीवन बाकी है। और उस समय पे जब दिमाग के अंदर कोई ऐसा घात लग जाता है तो उसका सर्जरी करना बहुत इंपॉर्टेंट होता है। और सबसे ज्यादा इंपॉर्टेंट होता है कि गोल्डन आवर के अंदर हॉस्पिटल पहुंचना। अगर आप 60 मिनट्स के अंदर मतलब 60 मिनट के अंदर हॉस्पिटल में पहुंच जाते हो और 60 मिनट के अंदर आप सीटी स्कैन तक पहुंच जाते हो, एमआरआई तक पहुंच जाते हो और 60 मिनट के अंदर ट्रीटमेंट शुरू हो जाती है, तो ये जो न्यूरॉन्स जिसको कहते हैं मतलब दिमाग के जो तंतु है वो एक बार मर जाते हैं तो हमेशा के लिए मर जाते हैं। तो जितने कम हम बचा सक जितने ज्यादा बचा सके उतना ज्यादा ठीक रहता है। तो आज के दिन पे अगर आपको किसी को भी कुछ भी होता है करजत तालुके के अंदर, अगर आपको बदलापुर जाना पड़ेगा या फिर आपको जाना पड़ेगा पनवेल तक, लेकिन आज रायगढ़ हॉस्पिटल ने ये ऑपरेशन सक्सेसफुली पार किया है। तो अब से हम सारे न्यूरो सर्जरी के केसेस लेना शुरू कर देंगे। न्यूरो सर्जरी के साथ साथ हम स्पाइन के भी सारे केसेस लेना शुरू करेंगे। अभी स्पाइन की सर्जरी का हम अभी वेट कर रहे हैं। हम तैयार, अपनी तरफ से तैयार है। हमारा ओटी एकदम सुसज्ज है, उसके अंदर माइक्रोस्कोप अच्छा वाला है। हमारे पास बहुत ही अनुभवी डॉक्टर है। जैसे आपको पता है हमारे पास रेडियोलॉजिस्ट जो है वो 30 साल से रेडियोलॉजी कर रहे हैं। हमारे पास सर जो है वो पिछले 25 साल से न्यूरो सर्जरी कर रहे हैं। हमारे पास जो यूरो सर्जन है वो पिछले 15 साल से यूरो सर्जरी कर रहे हैं। जो कार्डियोलॉजिस्ट है वो पिछले 30 साल से कार्डियोलॉजी में प्रैक्टिस कर रहे हैं। ऐसे करके हमारे पास एक इंटेंसिविस्ट की यंग टीम है जो एमडी डॉक्टर है। और आज हमारे पास इतने अच्छे एमबीबीएस डॉक्टर्स है कि आप कभी भी आओगे यहाँ पे आपको नौ सीखे नहीं लेकिन बहुत ही अनुभवी डॉक्टर मिलेंगे। और कोई मिले ना मिले, मैं आपको हमेशा मिलूंगा। यहाँ पे ही रहता हूँ और यहाँ पे ही मेरा सारा काम चलता है। और मैं आपसे फिर भी जे हॉस्पिटल शासन ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते आपल्याला जी स्कीम्स आहेत महात्मा ज्योतिबा फुले किंवा प्रधानमंत्री स्कीम्स आहेत त्या अंतर्गत आपण सगळे आपण उपचार करतो व कुणाकडे ती स्कीम कागदपत्र नसतील तरी देखील हॉस्पिटल त्यांना अकोमोडेट करतं, त्यांना उपचार देऊन त्यांना फ्रीमध्ये त्यांना उपचार करतं।